झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत राहिलेल्या संततधारेमुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। हिंदमाता, परळ, अंधेरी, सडवे परिसरामध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल झाले। परळ स्टेशन ते केईएम हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरही गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झालं। परिणामी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली। मुंबईत पहाटेपासून जोरदार सुरू झालेल्या पावसाचा जोर दुपारनंतरही तसाच कायम आहे। मुंबईत ठिकठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। मी सध्या परेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे, जिथली परिस्थिती तुम्ही पाहू शकता। पहाटेपासूनच इथे पाणी साचायला सुरुवात झालेली होती आणि अजूनही दुपारनंतर ही जी परिस्थिती आहे ती तशीच कायम आहे। गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। परेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे। इकडून केईएमला जाणारा जो रस्ता आहे इथला पूर्ण जो सखल भाग आहे इथे पाणी साचलेलं आहे। गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि सगळ्या नागरिकांना या पाण्यातूनच जावं लागतंय। आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी त्यांना खरं तर कसरत करूनच हा सगळा प्रवास करावा लागतोय। तर दुसऱ्या बाजूला वाहतुकीची कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळतेय। जी केईएम या भागातून येणारी, परेल या भागातून, ईस्टच्या भागातून येणारी जी वाहतूक आहे, जी सगळी वाहनं आहेत ती कशा पद्धतीने पाण्यातून जात आहेत आणि त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली आहे आणि उशिरा पोहोचावं लागतंय नागरिकांना आपल्या निश्चित ठिकाणावर जाण्यासाठी। बीएमसीने पावसाळ्यापूर्वाची तयारी केली होती, मात्र या भागामध्ये तशी काही तयारी दिसत नाहीये। थोड्या वेळापूर्वीच बीएमसीच्या काही गाड्यांमधून नागरिकांना पुढपर्यंत नेण्याचं काम सुरू आहे, मात्र नागरिकांची संख्या बघता त्यांना असाच प्रवास करावा लागतोय आणि त्रासातून जावं लागतंय। तुम्ही बघू शकता ही सगळी परिस्थिती। या रस्त्यावर अनेक खड्डे असल्यामुळे त्यांना त्याचाही त्रास होतोय। त्याच्यामुळे महानगरपालिकेने जी पावसाळी पूर्व तयारी केली होती त्याच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि या व्यतिरिक्त याशिवाय त्यांना याची आणखीन एकदा आढावा घेणंही गरजेचं आहे आणि अशीच मागणी इथले सगळे नागरिक करत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।